हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गावाकडे जशी शेपूची भाजी बनवतात अगदी त्याच पद्धतीने पण थोडीशी वेगळी छोटंसं वाटण वापरून बनवणार आहोत। जास्त मसाले न वापरता हिरव्या मिरचीची बनवलेली ही शेपूची भाजी खायला खूपच मस्त लागते। चला तर मग ही शेपूची भाजी बनवायला सुरुवात करूया। ही शेपूची भाजी बनवण्यासाठी ही एक माझ्याकडे शेपूची जुडी आहे, ती आपण अगोदर निवडून घेणार आहोत। आता या भाजीचे देठही आपण घेणार आहोत। भाजीचे देठ जर खूप जाड असतील किंवा निबर असतील तर ते आपल्याला घ्यायचे नाहीत, कारण आपली भाजी पटकन शिजते आणि देठ शिजायला वेळही लागतो आणि त्याची चव ही थोडीशी वेगळी लागते। जर देठ कोवळे असतील तर घ्यायचे, त्याची चव मस्त लागते भाजीमध्ये। आणि पहा, सर्व भाजी आपली निवडून झालेली आहे। आता आपण ही धुवून घेणार आहोत। काही जण भाजी निवडायच्या आधी धुतात तर काही जण भाजी चिरल्यानंतर धुतात, पण भाजी निवडल्यानंतर धुतल्यामुळं भाजी निवडताही व्यवस्थित येते आणि नंतर चिरताही व्यवस्थित येते। तर आपण ही भाजी आता धुवून घेणार आहोत आणि मगच चिरणार आहोत। ही भाजी चिरायला खूपच सोपी आहे। हातात असा भाजीचा बंच धरायचा आणि भाजी चिरून घ्यायची, म्हणजे बारीक चिरताही येते आणि व्यवस्थित चिरता येते। भाजी चिरून नंतर धुतली तर भाजी बारीक असते, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला पाण्यातून काढता येत नाही। त्यामुळे आधी भाजी धुवायची आणि मग चिरून घ्यायची। आणि ही पहा, आपली सर्व भाजी चिरून झालेली आहे। आता आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडं सुकं खोबऱ्याचे तुकडे घालून घेऊया। त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बारीक करून घेऊया। पाणी न घालता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या टाईपचं वाटण आपण बनवून घेतलं आहे। आता कढईमध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घालून घेऊया। हिरवी मिरचीची पेस्ट तेलात परतताना ठसका उठतो, तो उठू नये म्हणून मिरची आधी अशी भाजून घ्यायची। भाजलेली मिरची काढून घेऊन त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घेऊया आणि त्यानंतर जे आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते घालून घेऊया। वाटण थोडं परतून घ्यायचं आहे आणि आपण जी मिरची भाजून ठेवली होती त्याची पेस्ट बनवून आपल्याला यामध्ये घालायची आहे। मिरची अशी भाजल्यामुळे तिचा कच्चेपणा निघून जातो आणि आपली भाजी मिरचट न होता मस्त अशी चविष्ट होते। हे सर्व परतून झालं की तुम्हाला हवी असेल तर हळद घालायची आणि त्यामध्ये ही चिरलेली भाजी घालून घ्यायची। सुरुवातीला भाजी जास्त वाटते, पण शिजल्यानंतर ती कमी होते। आणि ही भाजी अशी मसाल्यामध्ये हलवून मिक्स करून घेऊया। भाजी मसाल्यामध्ये मिक्स झाले की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ कोणत्याही पालेभाजीमध्ये शेवटी घालायचं, म्हणजे भाजीला चांगलं पाणी सुटतं आणि भाजी स्वतःच्या पाण्यामध्ये चांगली शिजली जाते। हे पहा, भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये मुगाची डाळ भिजवून घेतली आहे, ती घालून घेऊया। शेपूची भाजी आणि मुगाची डाळ यांच्या कॉम्बिनेशनमुळं ही भाजी खूपच चविष्ट लागते। तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता, पण डाळ थोडी भिजवून घेतली म्हणजेच डाळ लवकर शिजते। आता यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ आपण हे वाफवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी सुरुवातीपेक्षा कमी झालेली आहे आणि मुगाची डाळ आणि भाजीसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे। डाळी भिजवून घेतल्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात। आणि आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, म्हणजे भाजी आपली चिपचिपी न होता एकदम भरून येईल आणि मोकळी मोकळी होईल। आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम मोकळी मोकळी आणि मस्त अशी झाली आहे। तुम्ही चपाती किंवा कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता, पण गावाकडे ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप आवडीने खाल्ली जाते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।